काल यशवंतराव चव्हाण सेंटरला आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी ते अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची जी काही मासिक मीटिंग असती, आढावा बैठक असती, त्या संदर्भातली ती बैठक PSIचे जे काय विश्वस्त मंडळ आहे त्यांची बैठक बोलवलेली होती. तिथं कुठेही राजकीय स्वरूपाची किंवा पक्षीय पातळीवरची कुठलीही बैठक झालेली नाही. मात्र काही माध्यमांच्यातून अ, तर्कशास्त्रावर आधारित काही बातम्या आलेल्या आहेत. हे योग्य नाहीये, खरं तर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याचं आम्ही खंडन करतो, कारण अशा पद्धतीची कुठलीही कुठेही राजकीय चर्चा तिथे झालेली नाही. पुन्हा विलीनीकरणाचा विषय मागे लागतोय, तुमच्या पक्षाची भूमिका काय काय स्पष्ट होईल का? मी पक्षाचा अधिकृत प्रदेश प्रवक्ता या नात्याने स्पष्ट करू इच्छितो की आमच्या सर्व प्रमुख नेत्यांनी यापूर्वी विलिनीकरणाच्या संदर्भात ज्यावेळी अजितदादांचं दुर्दैवी असं निधन झालं, त्यानंतर हा विषय पूर्णपणे आमच्या पातळीवरून संपलेला आहे. भविष्य काळामध्ये आमचा पक्ष स्वतंत्रपणे मजबूतीने संघटन बांधणी करून पुढच्या निवडणुकांना स्वतंत्रपणे सामोरा जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की कुठल्याही अफवा किंवा कुठल्याही बातम्यांच्यावर आपण अशा पद्धतीचा विश्वास न ठेवता आपण स्वतंत्रपणे आपला पक्ष वाढवणार आहोत, मजबूत संघटन बांधणी करणार आहोत. तशा पद्धतीचं सुतोवाच आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी वारंवार याच्यापूर्वी स्पष्टीकरण दिलेलं आहे.